मुंबईत मातोश्री कलानगर सिग्नल परिसरात नितेश राणेंचे बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख। पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव दौऱ्यावर, बचत गटाच्या महिलांसोबत घेणार जाहीर सभा। आमदार अबू आझमी सोलापूर दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन, सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज धाराशिव दौऱ्यावर, रक्षा खडसे तुळजापूर इथे तुळजाभवानीचं दर्शन घेणार। कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रकल्प राबवावा, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते या पाटील यांची मागणी। हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी, काळ्या बॅनरवरील आशयावरून राज्य सरकारचा निषेध। बदलापूरमध्ये मनसैनिक आक्रमक, मनसेने केली हिंदी सक्तीच्या जीआरची होळी, सक्ती मागे घेतली नाही तर उग्र आंदोलन करणार, मनसैनिकांचा इशारा। मोदीजी मन की बात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतात, तरुणाईपर्यंत पोहोचायला आम्ही रेडिओची मदत घेतो, रेडिओ आणि राजकारण्यांचा संबंध आहेच, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। इंदापूर तालुक्यातील जंक्शनमध्ये जागतिक योग दिनानिमित्त राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत केली योगासने, प्रत्येकानं नियमानं व्यायाम करणं गरजेचं, भरणेंचं आवाहन। तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड, तेजस्वी घोसाळकरांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, पक्षाशी निष्ठा कायम, तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंनी एवढा विचार करू नये, कम ऑन किल मी, या ठाकरेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात दोनच समविचारी नेते, उद्धव आणि राज ठाकरे, मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका, खासदार संजय राऊत यांचं विधान, उद्धव आणि राज ठाकरेंच्या संवादानंतर भूमिका ठरेल, मनसे युतीवर कालच्या बैठकीत चर्चा नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल, ज्यांच्याकडून उत्तर हवे आहे तेच पुरावे मिटवत आहेत, याचा अर्थ ही मॅच फिक्सिंग, 45 दिवसात डेटा डिलीट वरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला घेरलं। हिंदी भाषा सक्ती विरोधात आदित्य ठाकरेंचे ट्विट, भाषेला विरोध नाही पण भाषा सक्तीला विरोध, मराठी माणूस पेटून उठलेला असताना मराठी द्वेषी भाजपचं मागल्या दाराने काय चाललंय, भाजप हे सगळं कशासाठी करतंय, आदित्य ठाकरेंचा सवाल। संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर, मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू, राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर। राज्यात सिंचनासाठी पाणी देण्याचा प्रकल्प राबवावा, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी, उजनी जल पर्यटनाचं काम थांबवल्यानं खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक। मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक, सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार, 24 जूनला निवडणुकीचा निकाल। 26 जून रोजी म्हाडाच्या जनता दरबार, म्हाडाच्या इमारतींबाबत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दरबार, वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील सभागृहात आयोजन। मुंबईत परळ इथे 10 कामगार संघटनांच्या प्रमुखांची 23 जून रोजी सभा, गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार। मुंबई पोलीस आणि अँटी नार्कोटिक्स विभागाची आज मुंबईत जनजागृती रॅली, वांद्रे रिक्लेमेशन बस डेपोतून जनजागृती रॅली। रायगड जिल्ह्यातील बिरवाडी ग्रामपंचायत मधील स्मशानभूमीची दुरावस्था, नागरिकांना भर पावसात करावा लागतायत विधी, प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी, ग्रामस्थांची मागणी। बदलापूर स्थानकात रेल्वे प्रवाशांचं आंदोलन, पहाटेच्या सुमारास येणाऱ्या लोकल वेळेवर येत नसल्याने प्रवाशांची तक्रार, वेळेत लोकल यावी, प्रवाशांची मागणी। सिंधुदुर्गात कणकवली शहरात आढळल्या एकाच नंबरच्या 2 वॅगनार कार, दोन्ही वाहनांची आरटीओ चौकशी करणार। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातून जाणाऱ्या सर्वच महामार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्यांच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ 25 जून रोजी भिवंडी नागरी जीवित बचाव संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा।
राजकोट किल्ला आजपासून काही दिवस पर्यटकांसाठी बंद. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवताली पदपथाच्या दुरुस्तीचं काम सुरू. सांगलीत कृष्णेचं पाणी आणि पाटबंधाऱ्यांची चिंता वाढली. पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ. पुण्यातील कसबा पेठमध्ये पिंपळाचं झाड पडलं. रिक्षाचं नुकसान. अग्निशमन दलाकडून तत्काळ झाड हटवलं गेलं. कराड चिपळूण राज्य महामार्ग 27 जूनपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद. रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं निर्णय. मुसळधार पावसात राज्य महामार्गावरील मोरी पूल वाहून गेल्याने नवीन पूल बांधणी सुरुवात. कोल्हापूर विमानाला अडथळा ठरणाऱ्या 83 ठिकाणी कारवाई होणार. इलेक्ट्रिक पॉवर लाईन्स, पाण्याच्या टाक्या, इमारतींसह झाडांचाही समावेश. अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांना नोटिसा बजावल्या जाणार. पुण्यातून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ होणार. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवडला मुक्कामी जाणार, तर संत तुकाराम महाराज पालखी काळभोर इथे जाणार मुक्कामी. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशी हार अर्पण. यवतमाळमधील भाविकांकडून सोन्याचा हार अर्पण. 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशी हार अर्पण. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात निघणार सायकल दिंडी. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत होणार सायकलचं गोल रिंगण. पैठणमध्ये आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना घोंगडे वाटप. गेल्या 10 वर्षांपासून सावंत कृपाल रुहानी मिशनच्या वतीनं वारकऱ्यांना सेवा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुढच्या वर्षी विठुरायाची शासकीय महापूजा करावी असं साकडं. आमदार अमोल मिटकरी यांचं विठुरायाला साकडं. आमदार राहुल कुल यांच्याकडून पालखी तळाची पाहणी. विविध विभागांना सूचना. पालखीच्या स्वागतासाठी दौंड तालुका सज्ज. संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा. वनवेवाडी डोंगरातील पालखी रस्ताच बंद. मुख्यमंत्र्यांचा फोटो हातात घेऊन वारकऱ्यांनी घातलं साकडं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रासह सीमावासियांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांचं विठ्ठलाकडे साकडं. अमोल मिटकरींनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन. प्रत्येकानं व्हीआयपी कल्चर बंद केलं पाहिजे. टोकन दर्शन प्रणाली चांगली, पण रांगेत सुविधांचा अभाव. भाविकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या. अमोल मिटकरींची मंदिर समितीकडे मागणी. आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूर होणार चकाचक. मंत्री गोरेंच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान. दगडी पुलापासून ते गोपाळपूरपर्यंत महास्वच्छता अभियान. 3,500 ते 4,000 स्वयंसेवक सहभागी होणार. संत गजानन महाराज संस्थेचं यंदा दिंडीत 56वं वर्ष. टाळ मृदुंगाच्या गजरेत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं अंबाजोगाई शहरात आगमन. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. देहूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकालाच मारहाण. संस्थानाचे विश्वस्त भावार्थ देखणेंकडून मारहाण. संत तुकोबांच्या पालखी प्रस्थानावेळची घटना. कोकण घाटमाथा विदर्भात आज पावसाची शक्यता. कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट. विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. सकाळपासूनच जिल्ह्यात सह्याद्रीच्या काही भागात ढगाळ वातावरण. 25 जूनपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. गोदावरी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती. पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. कृष्णा नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी. पहिला दक्षिण द्वार सोहळा पार पडण्याची शक्यता. महाबळेश्वरचा वेण्णालेक तलाव ओव्हरफ्लो. स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा. वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत वाढ. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. पावसामुळे आत्ताच पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळालं. शेतकऱ्यांमध्ये समाधान. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नगर परिसरात आढळली महाकाय मगर. नागरी वस्तीमध्ये पुराच्या पाण्यातून ही मगर आल्याची माहिती.
सांगलीत गावभागमध्ये पडक्या घरात आढळला मानवी सांगाडा. शहर पोलिसांकडून सांगाड्याचा पंचनामा, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. चंद्रपुरात 72 गोवंशीय जनावरांची सुटका. 6 ट्रकमधून घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका. धानोरा फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेची सापळा रचून कारवाई. हिंगोलीत पोलीस असल्याचं सांगून व्यापाऱ्याकडून दागिन्यांची चोरी. दुचाकीवरून आलेल्या चोराकडून सोन्याची अंगठी आणि चैन लंपास. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. हिंगोली पोलिसांचं फरार आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन. 5 महिन्यात 70 आरोपींना अटक. 155 आरोपी पोलिसांकडून लक्ष्य. बुलढाण्यात जळगाव जामोद इथे अवैधपणे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू. पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. गोव्यातून बनावट दारूच्या अवैध वाहतुकीवर सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई. 55,75,680 रुपयांचा दारूसाठा जप्त. ओरोस येथील महामार्गावर कारवाई. बीडच्या धारूरमध्ये व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी मुलाचं अपहरण. मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50,000 रुपये द्या. अपहरण करणाऱ्यांची मुलाच्या आईला धमकी. पोलिसांनी केली दोघांना अटक. आईनेच पोटच्या 2 लेकरांना संपवलं. अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने मुलांची हत्या. रसगुल्ल्यामध्ये विष टाकून मुलांना खायला दिलं. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमधील धक्कादायक घटना. अपहरण झालेल्या बिल्डरची फिल्मी स्टाईलने सुटका. प्रसंगावधान राखत कारमधून उडी मारून केली सुटका. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. 85 वर्षाच्या विवाह इच्छुक नवरदेवाची फसवणूक. लग्नाचा आमिष दाखवत लाखोंची फसवणूक. संभाव्य वधूने ऑनलाईन पद्धतीने केली फसवणूक. मावस बहीण आजारी असल्याचं सांगत फसवलं. बुलढाण्यात पावसाची उघडीप. पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट. जिल्ह्यात केवळ 30% पेरण्या पूर्ण. पुण्यात 23 जून पासून 3 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन. ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडो, ब्लूबेरी पिकांच्या लागवडीचं मार्गदर्शन केलं जाणार. पालघरमध्ये शेतकऱ्यांना खते देण्यास कृषी केंद्राकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप. भात खरेदी केली तरच खते देण्याची केंद्राची भूमिका. काही ठिकाणी जास्त किमतीत खतं विक्री. नाशिकमधील चणकापूर धरणात मासेमारीसाठी गेलेल्या नागरिकाचा बुडून मृत्यू. सकाळी शोध मोहिमेत मृतदेह धरणात आढळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एमआयडीसीमध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 1 जण गंभीर जखमी. बीडच्या परळीत गाढे पिंपळ गावात सर्पदंशाने 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. गरीब शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर. बीड तालुक्यातील बेलखंडी पाटोदा गावात शेतकऱ्याच्या घराला लागली आग. आगीत घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक. नागपूर जिल्ह्याच्या कोंढाळीत अपघात. भरधाव ट्रकची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक. ट्रक चालक फरार. अपघातात दोघांचा मृत्यू. दुसऱ्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. कोंढाळी काटोल मार्गावरील चक्री घाटात अपघात. कारगिल युद्धाला 26 वर्ष पूर्ण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कारगिलमध्ये शौर्यथॉनला दाखवला झेंडा. गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. विमानातून एटीसीला मेडे संदेश. बंगळुरूत सेफ लँडिंग. विमानात इंधन कमी झाल्यानं मेडे संदेश दिल्याची माहिती. मालेगावात बनावट गोरक्षक आणि गोशाळांवर कारवाई करण्यासाठी गोरक्षकांची प्रशासनाकडे मागणी. प्राणी संस्था आणि मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यांचं वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे निवेदन. बुलढाण्यात जळगाव जामोद नगर परिषदेत लेट लथीफ कर्मचारी. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार. लोकतंत्र सेनानींच्या मानधनात वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार. पहिल्याच पावसात अटल सेतूवर खड्डे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर खड्डे. कंत्राटदाराला ठोठावला 20 लाखांचा दंड. MMRDAच्या सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.